तर सर्वत्र दिवाळीचा उत्साह पाहायला मिळतोय। पुणेकर मोठ्या प्रमाणात फटाक्यांच्या खरेदीसाठी मुठा नदी पात्रातल्या फटाक्यांच्या दुकानांकडे त्यांनी धाव घेतली आहे। आज दिवाळीचा पहिलाच दिवस आहे आणि त्यामुळे काही ठिकाणी गर्दी तुलनेने कमी आहे आणि तरी सुद्धा लहानग्यांचा उत्साह मात्र वाखाणण्याजोगा होता। एकूणच फटाक्यांच्या वाढलेल्या किमती आणि त्याचबरोबर नियमांच्या अंमलबजावणीतल्या त्रुटी असून सुद्धा दिवाळीच्या या सणात पुणेकरांचा उत्साह आणि आनंद काही कमी झालेला दिसत नाहीये आणि या संदर्भातच बातचीत केली आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी। आपण पाहतो आहोत की दिवाळी ही आता सुरू झालेली आहे आणि दिवाळ्यामध्ये फटाक्यांचं आकर्षण हे सगळ्यांनाच असतं। आता पुण्यामध्ये जिथे मुठा नदी पात्र या ठिकाणी हे जे स्टॉल्स आहेत फटाक्यांचे ते लागलेले आहेत आणि पुणेकर हे या ठिकाणी फटाका खरेदी करण्यासाठी येत असतात। यावर्षी कशा पद्धतीने हे सगळे फटाक्यांची मागणी आहे, एकूणच फटाके हे बाजारामध्ये कोणकोणत्या पद्धतीचे उपलब्ध आहे त्याचा आढावा घेण्यासाठी आपण इथे मुठा नदी पात्रातल्या स्टॉल धारकांकडे आलो आहोत। इथे 10 रुपयांपासून तर अगदी 25,000 रुपयांपर्यंतचे फटाके आहेत। आता हा जो गॉडफादर फटाका आहे तो 5,000 रुपयांपर्यंतचा आहे। मात्र 10 रुपयांपासून जे काही चिमणी बॉम्ब असतील किंवा सुतळी बॉम्ब्स असतील किंवा बाकीच्या फटाक्यांच्या माळा आहेत, फुलबाज्या आहेत, अशा पद्धतीचे जे फटाके आहेत ते मोठ्या प्रमाणात इथे विक्रीसाठी उपलब्ध असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि सध्या पुणेकर जे आहेत ते या ठिकाणी फटाका खरेदी करण्यासाठी येत आहेत। अनेक ग्राहक देखील या ठिकाणी आहेत। फटाका विक्रेते माझ्यासोबत आहेत। कशा पद्धतीने ह्यावर्षी फटाक्यांना मागणी आहे, किती रुपयांचे फटाके आहेत आपल्याकडे 10 रुपयापासून ते 5,000 पर्यंत आहे आणि बाकीच्या स्टॉलमध्ये एक 25,000 पर्यंत आहे। या वर्षी जसं पाहायला गेलं तर कस्टमर बेस जरा कमीच आहे, कारण का महागाई वाढली गेलेली आणि फटाक्यांची डिमांड ही थोडी कमी झालेली। आणि याच्यामध्ये आता तुम्ही हे जे काही स्टॉल्स लावता याच्यामध्ये महानगरपालिका कशा पद्धतीने तुम्हाला स्टॉल देते, अजून दुसरे काही तुम्हाला याच्यामध्ये म्हणजे अनधिकृत स्टॉलच्या बाबतीत काही अडचणी होतात का? आता आमचा निलाव कसा होतो हा ऑनलाईन पद्धतीने होतो। SR ची वेबसाईट आहे, ही ऑनलाईन पद्धतीने आमचा निलाव होतो। तर आमच्या निलावात काय होतं, ऑल ओव्हर पुण्याचे जे व्यापारी आहेत ते आमच्या इथं म्हणजे फॉर्म भरतात आणि त्या निलाव प्रक्रिया पार पडते। तर निलाव प्रक्रियामध्ये जी काय आम्हाला बोली लागेल स्टॉलला म्हणजे निलावात, आता आमची बोली जवळपास एक 230च्या आसपास गेलेली म्हणजे महानगरपालिकेला। पण काय होतं, हे गेले अनधिकृत स्टॉल आहेत ते असे फ्रीमध्ये रोडवर टाकले जातात, मग त्याच्यामुळे ते कस्टमर बेस डिवाइड होतो, त्यांना फ्रीमध्ये स्टॉल भेटतो आणि आम्ही भाडं देऊन मग आम्ही जरा गोत्यात येतो, अडचणीत येतो। आता जे काही फटाके आहेत 10 रुपयांपासून तर अगदी तू जसं म्हणाला 25,000, त्याच्या व्हरायटीची नावं काय काय आहेत आणि कशाला मागणी आहे जास्त? आता आपल्याकडं एक स्पेशल आयटम येतो लहान मुलांचा, तो म्हणजे पॉपअप, तो 10 रुपयाला आहे आणि सगळ्यात महागाचा आयटम म्हणजे आपल्या इथं गॉडफादर आहे, म्हणजे तो 240चा एक मल्टी स्काय शॉट आहे। तर अशा पद्धतीने आपण पाहतोय की ही जी फटाक्यांची विक्री आहे इथे मोठ्या प्रमाणात होताना दिसते। एकूणच या मुठा नदी पात्रामध्ये जवळजवळ 72 स्टॉल्स जे आहेत ते लावलेले आहेत आणि अशा पद्धतीने आता फटाक्यांची विक्री इथे होताना दिसते। लहानग्यांपासून तर आबालवृद्धांना या फटाक्यांचं आकर्षण असतं आणि या दिवाळीच्या निमित्ताने या फटाक्यांची विक्री ही मोठ्या प्रमाणात होताना दिसते। अविनाश पवार, NDTV मराठी, पुणे।